जावं असा अनुग्रह तू आज आम्हाला दे. आम्ही रेव्हरंड डॉक्टर नितीन यांच्यासाठी तुझा धन्यवाद. त्यांना मागची कृपा पुरवली, सुखवलं, परिवाराला सांभाळलं व आमच्यामध्ये आज आणलं. त्यांच्याद्वारे मिळणारं हे शिक्षण आमच्यासाठी तू आज आशीर्वादित कर. पुन्हा एकदा तुला मान महिमा गौरव देत आम्ही आपल्या स्वतःला तुला सादर करतो. यासाठी तू बोलावस, आम्ही ऐकावं आणि आम्ही आज्ञापालन करावं असं होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो. दे बापा तू ऐक. आमेन. या बरं, हे होत असताना सर्वांना सलाम. हॅलो, सर्वांना सलाम. परमेश्वराची स्तुती असो की पुन्हा एकदा परमेश्वराने आम्हाला तुमच्यामध्ये आणलं आणि मला काही गोष्टी तुमच्याकडे सादर करू द्या. पहिली गोष्ट की मी तुम्हाला सल्यूट करतो की तुम्ही परमेश्वराच्या जे इन्व्हिटेशन होतं तर त्याला होकार दिला त्याच्या सेवेसाठी. आणि मला माहीत आहे की अनेकशा अडचणी असतात सेवकाई जीवनामध्ये, पण तरी देखील तुम्ही सर्वजण स्थिर आहात आणि त्यांनी जी इच्छा प्रगट केली किंवा त्याची जी इच्छा आहे तुमच्या सेवेद्वारे ते तुम्ही सर्वजण पाळक या नात्याने तुम्ही ते पूर्ण करत आहात, म्हणून तुमचे खरोखर मनापासून मी आभार मानतो. एवढंच नव्हे तर आपल्या पुढच्या जो सिद्धांत राईट जो पुढचा जो सिद्धांत आहे त्याच्याकडे जाण्याच्या अगोदर माझी एक छोटी इच्छा आहे की आपल्या शेजाऱ्याला किंवा आपला जो शेजारचा व्यक्ती आहे तर त्याच्याकडं डोळ्यात टाकून तुम्ही हे वाक्य माझी इच्छा आहे की तुम्ही सांगावं. हे वाक्य हे असं आहे की मला तुमची शिकण्याची आवड बघून आनंद होतो. मला माहित नाही, मी जेव्हा हे स्टेटमेंट सांगितलं बरेचसे जे पाळक लोक आहे तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. मला माहित नाही त्याच्या मागचं रहस्य काय, बट आय रिअली अप्रिशिएट. आणि परमेश्वराची स्तुती असो. जिथं आम्ही होतो फिलिपाईन्सला तर तिथं मला बेसिकली कॉफी हा पदार्थ खूप आवडतो आणि तिथं वेगवेगळे प्रकारचे कॉफी आहे आणि मला स्पेशली त्यातल्या त्यात ब्रूड कॉफी हे खूप आवडतं. आणि त्याच्यामध्ये एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये 3-in-1 कॉफी आहे. पॅकेट 3-in-1 कॉफीचं एक पॅकेट आहे. आणि जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम तिथं लँड झालो तर ते सगळं सेक्शन बघितलं आणि ते सेक्शन म्हणजे एक छोटंसं रॅक नाही किंवा एक छोटीशी कबर्ड नाही, पण एक पूर्ण सेक्शनच त्याचा होता. 3-in-1 कॉफी. मला वाटलं हे काय आहे, तर मी गेलो आणि ते एक बघायला लागलो आणि त्याच्यामध्ये लोकल ब्रँडेड ब्रँड जे नेस्ले कंपनीचे, तर त्याच्यामध्ये मी बघितलं की एका पॅकेटमध्ये कॉफी, क्रीमर म्हणजे चहा पावडर, मिल्क पावडर आणि साखर. कॉफी, मिल्क पावडर आणि साखर हे मिक्स होते आणि ते फोडायचं, गरम पाण्यामध्ये टाकायचं, मिक्स करायचं. एक्सलंट कॉफी. एक दिवशी माझे जो फ्रेंड आहे तर त्यांनी एक पॅकेट दिलं मला. ब्रदर, दिस इज कॉफी. म्हटलं येस, मला पाहिजे, मला आवडते. मी उघडलं, टाकलं, गरम पाण्यामध्ये टाकलं आणि प्यालो. मला ते बरोबर नाही वाटलं. मला असं वाटलं की काहीतरी मिसिंग आहे. मी त्याला विचारलं, म्हटलं हे काय बरोबर नाही आहे. नाही, दिस इज ब्रँडेड
खूप चांगली कॉफी आहे आणि खूप चालते. मी म्हटलं हो, पण काहीतरी गडबड आहे, मला हे बरोबर नाही वाटलं. आणि मी जेव्हा ते पॅकेटवर बघितलं, तिथं लिहिलेलं होतं नो शुगर. ख्रिस्ती जीवनामध्ये देखील जेव्हा आपण डॉक्ट्रिन्स बद्दल जेव्हा आपण विचार करतो, जी त्रैक्याची जी डॉक्ट्रिन आहे, त्याच्यामध्ये एकही कोना किंवा एकही कोपरा जर का आपण काढला, वगळला किंवा डिलीट केला किंवा त्याच्यावर जास्त भर दिला नाही, और एम्फेसिस दिला नाही, किंवा देवावर जास्त एम्फेसिस दिला, किंवा येशू ख्रिस्तावर जास्त जोर दिला, किंवा पवित्र आत्म्यावरच जोर जास्त दिला, कुठंतरी हुकतं. जसं माझं तोंड झालं असेल, तुम्ही इमॅजिन करू शकाल की मला कॉफी आवडते, पण जेव्हा मी पहिला जो सिप घेतला तेव्हा मला काहीतरी वाटलं काहीतरी बिघाड आहे. तसं आहे ख्रिस्ती जीवनामध्ये देखील तसंच होतं. या त्रैक्याला एकही भाग जर का आपण जास्त स्ट्रेस केला किंवा जास्त फोकस केला, कुठं कुठं प्रॉब्लेम होतो. आणि पाळकी जीवनामध्ये जेव्हा आपण इतरांना आपण मार्गदर्शन करत आहे, त्यातल्या त्यात पाळक या नात्याने जिथं आपली मंडळी आपल्या मागं आहे, आपण आपला एक वाक्य दॅट मेक्स अ हिस्ट्री, दॅट चेंजेस एव्हरीथिंग, ते सगळं काही बदलून टाकते. म्हणून पाळक या नात्याने, गुड शेपर्ड या नात्याने आपल्याला हे जे तिन्ही आहे याच्यावर इक्वल फोकस देणं हे अत्यंत गरजेचं आहे. 3 in 1 कॉफी, 3 in 1 डॉक्ट्रिन, दॅट इज ट्रिनिटी. ओके, त्रैक्याचा तिसरा जो कोण आहे ते म्हणजे पवित्र आत्मा. तुम्हाला काय वाटतं की पवित्र आत्म्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? या त्रैक डॉक्ट्रिनमध्ये देवाबद्दल आपण ऐकलं, देवाबद्दल आपण बोललो, देवाबद्दल आपण डिस्कशन केलं, देवाबद्दल आपण शिकलो, तसंच आपण येशू ख्रिस्ताबद्दल देखील आपण केलं. पवित्र आत्म्याकडे जेव्हा आपण जातो किंवा थर्ड जे कोपरा आहे, तर तिथं जेव्हा आपण जातो, तुम्हाला काय वाटतं की मी टेस्ट घेत नाहीये, ओके, मी परीक्षा घेत नाहीये, जस्ट आपण बोलत आहे, आपण संवाद करत आहे. मला हे आवडतं, कारण की सेमिनारमध्ये सरमन देणं हे वेगळं आहे आणि शिकवणं हे वेगळं आहे. सरमन देणं त्यातल्या त्यात खूप सोपं मला असं वाटतं, कारण की इट्स वन साइडेड. जेव्हा सेमिनार म्हणतो किंवा शिकवणी जेव्हा आपण म्हणतो, तर इट्स 2 साइडेड. ओके, आपण शिकूया. पवित्र आत्म्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरं, लेट मी ओके. ओके, पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व. ओके, थँक्यू. बरं, आपण सर्वजण पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवता? ओके, गुड. काय वाटतं? ओके, पवित्र आत्मा देव आहे. सॉरी, अजून? मला माहिती आहे तुमच्या डोक्यामध्ये भरपूर चाललेलं आहे. ओके, आपण ते शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करू. ओके, स्टेटमेंटमध्ये मांडण्याचा प्रयत्न करू. पहिला जो स्टेटमेंट आहे किंवा पहिला जे भाग आहे ते म्हणजे पवित्र आत्मा त्रैक्यातील तिसरी व्यक्ती आहे. पवित्र आत्मा त्रैक्यातील व्यक्ती आहे. जेव्हा तुम्ही आणि मी उत्पत्ती जेव्हा आपण वाचतो, तर तेव्हा आपल्याला हे समजून येतं की आपल्याला हे वचन आपण वाचतो की चला आपण निर्माण करू, चला आपण निर्माण करू. तिथंच आपल्याला दिसून येतं आपण. ओके, जे वचन आहे तिथं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आपण. ते डिनोट करतं की तिथं एक पेक्षा अधिक व्यक्ती आहे. पहिली गोष्ट की पवित्र आत्मा त्रैक्यातील एक व्यक्ती आहे. मला माहित आहे
जे मेजॉरिटी एक दुसरा धर्म आहे, तर त्याच्यामध्ये देखील त्रिमूर्ती आहे. ओके, त्रैक्य आणि त्रिमूर्ती हे वेगळे वेगळे कन्सेप्ट आहे. ते आपण कधीतरी नंतर बघण्याचा प्रयत्न करू. पण इथं पवित्र आत्मा त्रैक्यातील तिसरी व्यक्ती आहे. वी कॅनॉट डिलीट इट. आपण त्याला डिलीट करू शकत नाही. जसा तो कोपरा आहे, दॅट मेक्स अ ट्रायंगल, ते ट्रायंगल बनवतं. सेकंड, पवित्र आत्मा मंडळीच्या मध्ये आणि मंडळीच्या सोबत उपस्थित राहून प्रभावी कार्य करतो. शब्दाकडं लक्ष द्या प्लीज. पवित्र आत्मा मंडळीच्या मध्ये, मंडळीच्या बाहेर नाही, मंडळीच्या शेजारी नाही, मंडळीच्या वर नाही, मंडळीच्या खाली नाही, पण मंडळीच्या मध्ये, इनसाइड. आपला श्वास आपल्या मध्ये असतो. ठीक आहे, मंडळीच्या मध्ये आणि मंडळीच्या सोबत. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मध्ये असते, लग्नाचंच उदाहरण घेऊया. ओके, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लग्न होतं, तर दोघ जण एका मध्ये राहतात आणि एका सोबत देखील राहतात. हे खूप मोठं डिफरन्स होतं. कारण की पवित्र आत्मा मंडळीमध्ये आणि मंडळी सोबत राहून प्रभावी कार्य करते. तर नुसतं राहतच नाही, पण ते कार्य करते. पवित्र आत्म्याचे वेगवेगळे कार्य आहेत, तर ते कदाचित आपण पुढे बघूया. पण पवित्र आत्मा मंडळीमध्ये आणि मंडळीच्या सोबत उपस्थित राहून प्रभावी कार्य करते. पाळक काम करतो का? पाळक इज अ स्पोक पर्सन. पवित्र आत्मा त्याच्याद्वारे, आणि मला माहिती आहे की तुम्ही सर्मन प्रिपरेशन करतात, ओके, तुम्ही डिवोशन करतात, पण त्यामध्ये पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो आणि तो आपल्याद्वारे मंडळीमध्ये त्याचं कार्य प्रभावीपणे करतोय. तिसरं, पवित्र आत्मा पापाची खात्री करून देतो. पवित्र आत्मा पापाची खात्री करून देतो. काल आम्ही येताना एका गाडीमध्ये आम्ही प्रवास केला आणि त्या गाडीमध्ये एक विशिष्ट फीचर मला खूप आवडलं आणि मला असं वाटतं ते आताच्या गाड्यांमध्ये भरपूर आलेलं आहे. ते म्हणजे जर का त्या गाडीमध्ये असं होतं की जर का तुम्ही सीट बेल्ट लावला नाही तर बीप वाजते, पीक पीक पीक. आणि काही वेळानंतर मी ते बघितलं आणि काही वेळानंतर इरिटेशन होत होतं. पवित्र आत्मा पापाची खात्री करून देतं. बीप वाजते. मला माहित नाही, तुम्ही जाणून बुजून काहीतरी चूक कार्य करा, काहीतरी तुम्हाला कुठं ना कुठं अशी टोचणी होते, नाही, दॅट्स रॉंग, ते चूक आहे, ते बीपिंग आहे. जोपर्यंत तुम्ही ते बेल्ट लावत नाही तोपर्यंत ते आवाज थांबत नाही. जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याला स्वतःमध्ये कार्य करू देत नाही तोपर्यंत तो तुम्हाला आणि मला दोष दाखवत नाही, तुम्हाला आणि मला तो पापाची खात्री करून देत नाही. तिसरं, पवित्र आत्मा हा पापाची खात्री करून देतो. चौथा, पवित्र आत्मा पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला नवीन जन्म देतो. पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला नवीन जन्म देतो. असं म्हणतात की द हार्डेस्ट थिंग इज टू से सॉरी. सर्वात जे अवघड बाब तुम्ही आणि मी सामोरं जातो ते म्हणजे सॉरी शब्द. कोणाला तरी सॉरी म्हणणं. ट्राय केलेलं आहे का तुम्ही? प्रयत्न केलेला आहे का? बरं, किती जण येण्याच्या अगोदर आपल्या
पाळकीन बायांसोबत भांडले? ओ प्रेज द लॉर्ड. ओके. आपण कुठं ना कुठं वाद विवाद होतात, राईट. टू पर्सनॅलिटीज आहे, आणि जेव्हा दोन व्यक्तिमत्व म्हटलं तर कुठं ना कुठं वैचारिक मतभेद येतात. आमच्या घरी खूप होतात, कारण की 2 डॉक्टर आहे, आम्हाला पेशंट्स बघावं लागतात. पर्सनॅलिटी डिफर्स, आणि जेव्हा पर्सनॅलिटी डिफर होते तर तेव्हा कुठं ना कुठं कधी ना कधी कोणाला ना कोणाला सॉरी सांगणं हे अत्यंत गरजेचं होऊन जातं. पवित्र आत्मा पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला नवीन जन्म देतो. जेव्हा आपण आपल्या पापांची पश्चाताप करतो तेव्हा तो तुम्हाला आणि मला नवीन जन्म देतो. ही इज रिस्पॉन्सिबल. पाचवं, पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांचे पवित्रीकरण करतो. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांचे पवित्रीकरण करतो. याचा अर्थ कोणी प्रीचर नाही, कोणी टीव्हीचा प्रीचर नाही, कोणी मोठा असा व्यक्ती ज्याच्या मागं खूप मोठं सैन्य आहे किंवा पैसा आहे किंवा टेली इव्हँजलिस्ट आता म्हणतात, तो व्यक्ती नाही. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांचे पवित्रीकरण करतो. ही इज रिस्पॉन्सिबल. 6, पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना येशूमध्ये असलेल्या सर्व सत्यात चालवितो. पवित्र आत्मा अविश्वासणाऱ्यांना येशूमध्ये असलेल्या सर्व सत्यात चालवितो. बरोबर? हॅलो. अच्छा, विश्वासणाऱ्यांना आहे का ते? ओके, अच्छा. होते कधी कधी या वयामध्ये. सॉरी, पुन्हा एकदा रिपीट करू. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना येशूमध्ये असलेल्या सर्व सत्यात चालवितो. मला एक इथं उदाहरण देऊ मला एक उदाहरण मांडू द्या. एकदा आमचा इतिहासचा क्लास होता, हिस्ट्री ऑफ ख्रिश्चॅनिटी. आमचे जे टीचर होते ते नोट्स डिक्टेट करायचे, आणि त्यांनी सुरू केलं डिक्टेट करायला, आणि आम्ही लिहित होतो. Christianity began in India around when Thomas came in India, आणि असं ते बोलत होते. बरेचसे जे माझे फ्रेंड्स होते ते लिहित होते, आणि मला एक पॉइंटवर मी अटकलो आणि मी लिहिणं बंद केलं. टीचरने मला 10 मिनिटानंतर विचारलं, तू का नाही लिहिते? सर, मला जमलं नाही. काय नाही जमलं? नाही सर, तुम्ही जे एक मुद्दा मांडला ते चुकीचा वाटतो मला. काय? मी म्हटलं सो अँड सो. बरोबर आहे, मी जे काही डिक्टेट करत होतो हे चुकीचं होतं. मागील 10 मिनिटं मी जे काही बोललो ते चुकीचं होतं. याचा अर्थ की मागील 10 मिनिटं माझे जे फ्रेंड्स आहे ते चुकीचं लिहित होते. बरेचदा तुम्ही आणि मी जे बघतो ते लिहितो, चूक नाहीये, पण जे बघतो ते डोळ्यातून इकडं जाऊन मग ते लिहायला आपण शिकूया. ओके. बरेचदा वी आर स्पून फेडेड. घार येते, आपल्या तोंडामध्ये जेवण देते आणि आपण ते चांगलं होतं. विचार करूया. लक्ष प्लीज द्या, आणि थँक्यू ज्यांचं लक्ष होतं. मी असं नाही म्हणत की ज्यांचं लक्ष किंवा ज्यांनी सांगितलं नाही तर त्यांचं लक्ष नव्हतं. ओके, प्लीज. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना येशूमध्ये असलेल्या सर्व सत्यात
चालवितो. येशूचे जे जे सत्य आहे, जे आपण प्रिव्हियसली दुसऱ्या जो मुद्दा होता तर त्याच्यामध्ये बघितलं, येशूचे जे जे सत्य आहे ते समजण्यासाठी पवित्र आत्मा तुमची आणि माझी मदत करतो. पुढं हे 6 जे मुद्दे आहे पवित्र आत्म्याबद्दल तुम्ही आणि मी बघितले. एनी इनसाइट, काही प्रतिक्रिया, काही ऍड करू इच्छितात तुम्ही? जर का तुम्ही आणि मी याच्यामध्ये काही ऍड करू इच्छितो तर ते कदाचित सब टॉपिक मध्ये येऊ शकतं, पण बेसिकली हे जे 6 मुद्दे आहे हे मेन टॉपिक आहे. मेन त्याला काय म्हणू, सब टॉपिक्स म्हणतो. तिसरी व्यक्ती, मंडळीमध्ये आणि मंडळीच्या सोबत उपस्थित राहतो किंवा प्रभावी कार्य करते. तिसरं, पवित्र आत्म्याची खात्री करून देते. फोर्थ, पवित्र आत्मा पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला नवीन जन्म देतो. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांचे पवित्रीकरण करतो. एखादा प्रीचर मदत करू शकतो, एखादं पुस्तक मदत करू इच्छितो, एखादा व्यक्ती मदत करू इच्छितो, पण जे कार्य जे तुमच्या आणि माझ्या मनावर होते किंवा जीवनावर होते ते पवित्र आत्म्याद्वारेच होते. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांचे पवित्रीकरण करतो आणि पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना येशूमधील असलेल्या सर्व सत्यात चालवितो. येशू मधील सत्य जे आहे त्याच्यात तो चालवितो. सिनेमा बघता का तुम्ही? सिनेमा बघता ना? बरं. मी साधारणतः 9वी-10वीत असेल, मला सिनेमा बघण्याची सवय लागली. आणि आमचे वडील पाळक, आणि आमच्या वडिलांना ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहीत आहे ते किती कडक होते. आणि सिनेमा बघणं हे त्या काळी गंभीर पातक होतं. आणि त्यातल्या त्यात पाळकाच्या मुलाने बघणं म्हणजे महाभयंकर पातक होतं. मग मी शाळेला जातो सांगून सिनेमा बघायला जायचो आणि घरी यायचो. मग घरी आल्यानंतर माझे वडील विचारायचे, कुठे गेला होतास? शाळेत गेलो होतो. अच्छा अच्छा, बा, जा फ्रेश हो, कपडे बदल. मग मी कपडे काढायचे, खुंटीवर टांगायचे आणि फ्रेश व्हायला जायचं. आता माझे वडील मला रोज प्रश्न नसत विचारत, हा काही विशिष्ट दिवशीच विचारत असत. आणि तुम्ही थिएटरमध्ये जर बसला आणि थिएटरमधून तुम्ही बाहेर आला तर आपल्या शरीराला विशिष्ट प्रकारचा वास येतो. तो वास माझ्या वडिलांना येत असे. त्यांचं नाक अतिशय तीक्ष्ण होतं आणि त्यांना कळायचं की आपलं बाळ शाळेतून नाही सिनेमातून आलेलं आहे. परंतु ते फार हुशार होते. ते म्हणायचे, जा कपडे बदल, त्याच्यावर जोरच आहे, कपडे बदल, हातपाय धु, फ्रेश हो. आणि मी फ्रेश व्हायला गेल्यानंतर ते माझ्या खिशांमध्ये हात घालत असत. आणि मग तिथे त्यांना सिनेमाचं तिकीट मिळत असे. मग ते त्यांच्या हातात असायचं. आणि मग मी वापस आल्यानंतर ते मला म्हणायचे, इकडे ये. काय? तू कुठे गेला होता? शाळेत गेलो होतो. अच्छा, मग हे काय आहे?
आणि त्याच्यावर वेळ तारीख स्टॅम्प केलेली असते. आणि मग माझं तोंड त्यांनी ते तिकीट दाखवल्यानंतर असं व्हायचं. हिंदी बायबल जर तुम्ही वाचलं, योहानकृत सुवर्तमान 8वा अध्याय 16वा अध्याय 8व्या वचनापासून पुढे, त्या ठिकाणी खात्री शब्दाला निरुत्तर असा शब्द वापरलेला आहे. खात्री शब्दाला निरुत्तर असा शब्द वापरलेला आहे. पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या पापांची खात्री करून देतो, म्हणजे पापाबद्दल निरुत्तर करतो तो आम्हाला. त्याची खात्री इतकी प्रकर्षाने असते की आमच्याजवळ लंगडी सबब नसतेच. तर तो पापाची खात्री करून देतो, धार्मिकतेची खात्री करून देतो आणि न्यायनिवाड्याविषयी सुद्धा खात्री करून देतो पवित्र आत्मा. हा बघा, म्हणजे पितळ उघडं पडणे, जे आहे ते उघडं करून दाखवणे की हे ते आहे. बेनकाब म्हणजे मास्क तुमच्यापैकी आपण जर घातलेला असला तर आपण ओळखायला येत नाही, पण तो मास्क काढल्यानंतर आपण पूर्ण ओळखले जातो. नकाब म्हणजे तो पूर्णच झाकलेलं असतं. याच्यात तरी डोळे दिसतात, रंग दिसतात, केसांची शैली दिसते, परंतु नकाब म्हणजे पूर्णच झाकलेलं असतं. म्हणून आपल्याला पूर्णतः तो खात्री आमची करून देतो, आमचा जो सबबच उरत नाही. आणि तुम्हाला माहित आहे का, पवित्र आत्मा ते कार्य सतत करत असतो, कंटिन्युअस करत असतो. ते पवित्र आत्म्याचं फार महत्वाचं कार्य. हल्ली पवित्र आत्म्याच्या इतर कार्यांवर खूप सारा जास्त जोर आहे आणि त्याचं मूळ कार्य जे आहे त्या कार्याकडं मात्र दुर्लक्ष केल्या जातं. त्याच्याबद्दल बोललं जात नाही, कारण ते कडू लागतं, आवडत नाही. तर हे बेसिक कार्य आहेत, हा बेसिक सिद्धांत आहे पवित्र आत्म्याचा. आता एखाद्या विशिष्ट पार्श्वभूमीच्या सेवकाला जर आपण बोलवलं असतं तर त्यानं सर्व मुद्दे वेगळे मांडले असते या ठिकाणी, आणि हल्लीचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाबद्दल ते सर्व मुद्दे असतात. परंतु पवित्र शास्त्र ह्या बेसिक गोष्टी पवित्र आत्म्याबद्दल तुम्हाला आणि मला शिकवतं, आणि त्या आम्ही समजून घेणं गरजेचं आहे, स्मरणात ठेवणं गरजेचं आहे. 1 वाजायला आलेला आहे आणि आपण संपूर्ण एक सत्र उशिरा चालत आहोत. पण ऍक्च्युली कम्प्लीट 1 सेशन आपण उशिरा चालत आहोत. तर हरकत नाही, आपण काय करू, तुमच्या टाइम टेबलनुसार एक सत्र आपण पुढे घेत चालू. माझी इच्छा नाही काही सोडायचं किंवा काही टाळायचं. आणि तुम्हाला चर्चेला सुद्धा वेळ मिळाला पाहिजे, कारण चर्चा महत्त्वाच्या आहेत. चर्चेतून प्रश्न उत्पन्न होतात, प्रश्नातून अजून चर्चा उत्पन्न होते, अजून आमच्या संकल्पना कॉन्सेप्ट स्पष्ट होतात. तर पुन्हा एक बार उजळणी करू. पवित्र आत्मा त्रैकातील तिसरी व्यक्ती आहे. पुन्हा नंबर 3, त्याला तिसऱ्या लेवलवर आणत नाही. बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा सारखेच आहेत तिघं, पण त्यातली तिसरी व्यक्ती आहे. सोबत राहतो आणि मध्ये राहतो आणि प्रभावी कार्य करतो. पापाची खात्री करून देतो. नवीन जन्म देणं पवित्र आत्म्याचं कार्य आहे. पवित्रीकरण करणं, पवित्रीकरणाचा सिद्धांत आपण शिकणार आहे, म्हणून या ठिकाणी जास्त स्पष्टीकरण त्याचं दिलेलं नाही. परंतु पवित्रीकरण, पवित्र करणे, ठीक आहे, पवित्र करणे. आपण नवा जन्माला न्यायीकरण सुद्धा शब्द वापरू शकतो, परंतु त्याचाही वेगळा सिद्धांत आपण शिकणार असल्यामुळं तो शब्द प्रयोग आपण या ठिकाणी केलेला नाही. आणि विश्वासणाऱ्यांना येशूमध्ये जे सत्य आहे त्या सत्यामध्ये पवित्र आत्मा चालवतो. ठीक आहे, तर 10 मिनिटं उरलेली आहेत 1 वाजायला. आपण ब्रेक घेऊ, एक दुसऱ्या संगती चर्चा करू ह्या सिद्धांतावरती, आणि की अजून एक सिद्धांत कव्हर करायचा, छोटासाच आहे पुढचा. कंटिन्यू करू का? कॅन आय कंटिन्यू? छोटासाच सिद्धांत आहे पुढचा, तो आहे पवित्र शास्त्र लेखाचा सिद्धांत. बायबल ज्याला आपण म्हणतो, पवित्र शास्त्र लेखाचा सिद्धांत. आय एम टेकिंग ओव्हर. पवित्र शास्त्र लेखांच्या ईश्वरी प्रेरणेवर आमचा विश्वास आहे. बरं, प्रेरणा शब्दाबद्दल आपण काय शिकतो किंवा काय समजतो हे लक्षात घेऊया. तुम्ही मला सांगितलं की मागील अनेक दिवसांपासून तुम्ही
फेसबुकवर बघत आहात आणि त्यात दोनदा तीनदा मी हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे, परंतु मी पुन्हा स्पष्ट करू इच्छितो. पवित्र शास्त्रलेखांच्या ईश्वरी प्रेरणेवरती आमचा विश्वास आहे. म्हणजे आम्ही काय म्हणत आहोत. तर माझ्याकडे लक्ष द्या. एक क्षणासाठी लिहिणं बंद करा. मी नोट्स देणार आहे तुम्हाला, म्हणून काळजी करूच नका. प्रेरणा कशी समजून घ्यायची आहे आपल्याला. हा कागद आहे आणि हा कागद काय होतोय आता, कुठे वळतोय, इकडे वळतोय. त्याचं कारण असं आहे, इकडून हवा लागते त्याला, म्हणून इकडे वळतोय. पण हा इकडे वळणारा जो कागद आहे, याला माझी हवा मी वापरली तर तिकडे वळेल आता, बरोबर. देवाने पवित्र शास्त्राचे लेखक जे आहेत, त्या लेखकांची संस्कृती, त्या लेखकांची भाषा, त्या लेखकांची शब्दशैली हिला मंडळीसाठी उपयुक्त अशा पद्धतीनं वळवले. त्याने डिक्टेट केलेलं नाही, बस इथं मी सांगतो आणि तू लिही, असं डिक्टेट केलेलं नाही. तर जे पवित्र शास्त्राचे लेखक होते, त्या लेखकांना त्यांनी वळवलं विशिष्ट दिशेने, जेणेकरून तुम्हाला आणि मला आज देवाचं संपूर्ण अंतःकरण लिखित स्वरूपात प्राप्त व्हावे, ज्याला आपण लिखित प्रगटीकरण म्हणतो देवाचं. ते आहे बायबल. ठीक आहे. आता बायबल कसं मिळालं, त्याची सुरुवात कुठून झाली, आधी कोणत्या फॉर्ममध्ये होतं, नंतर कोणत्या फॉर्ममध्ये आलं, त्याचं भाषांतर कधी झालं, आज त्याचे किती भाषांतर उपलब्ध आहेत. मराठीतच जवळपास 6 ते 7 भाषांतर त्याचे उपलब्ध आहेत. दुसरी अजून एक बाब लक्षामध्ये घेऊ. तुमच्या आणि माझ्याजवळ भाषांतर आहेत. ठीक आहे. आणि भाषांतरांमध्ये टायटल्स सुद्धा घालण्यात आलेले आहेत, अध्यायाचे क्रमांक सुद्धा घालण्यात आलेले आहेत, वचनाचे क्रमांक सुद्धा घालण्यात आलेले आहेत. हे टायटल्स, वचनाचे क्रमांक, अध्यायाचे क्रमांक हे ईश्वर प्रेरित नाहीत. हे ईश्वर प्रेरित नाहीत. ते तुमच्या माझ्यासारख्या आणि आमच्याही पेक्षा अधिक विद्वत्ता असणाऱ्या लोकांनी योग्य विभाजन कसं होईल ते बघून वाचकाला शोधता यावं या दृष्टिकोनातून त्याचं विभाजन केलेलं आहे, जेणेकरून आम्हाला लगेच त्याच्यापर्यंत पोहोचता येईल. ठीक आहे. म्हणून ते विभाग काही ईश्वर प्रेरित नाही, संदेश ईश्वर प्रेरित आहे. ठीक आहे. संदेश ईश्वर प्रेरित आहे. बरं, मग आता हे ईश्वर प्रेरित जे शास्त्रलेख आहेत ते कोणते कोणते शास्त्रलेख ईश्वर प्रेरित आहेत. पवित्र शास्त्राचे 66 पुस्तक, जुने कराराचे 39, नवीन कराराचे 27. ह्या पुस्तकांना आपण ईश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हणतो, दुसऱ्या कुठल्या नाही. हॅलो, ह्याच पुस्तकांना आपण ईश्वर प्रेरित म्हणतो, दुसऱ्या कुठल्या नाही. आता तसं का? त्याच्यासाठी आम्हाला कॅननचा अभ्यास करावा लागेल. कॅनन म्हणजे मोजमापाचा मानदंड, प्रमाणित करण्याची पद्धत अधिक सुस्पष्ट केलं सरांनी. तर त्याचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. तो मोठा आहे, तर नंतर कधीतरी. परंतु ही 66 पुस्तकं प्रमाणित करण्याच्या पद्धतीनं प्रमाणित करून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत, हे जास्त महत्वाचं आहे. तर ती 66 पुस्तकं, जुन्या कराराची 39, नवीन कराराची 27. आता ह्यामध्ये नीट लक्ष द्या. पवित्र शास्त्र पहिले माझं ऐकून घ्या, नंतर लिहा तुम्ही. माझी इच्छा ही आहे, कारण मी बोलायला आलो. हे फक्त लिखित तुमच्याकडे द्यायचं असतं तर आम्ही घरून ते पाठवून दिलं असतं. म्हणून मुद्दा हा आहे की तुम्ही ऐकावं, समजून घ्यावं. लिहिण्याच्या घाईत करू नका. तुम्हाला देतच आहे, आम्ही सर्व लिहिलेलं देतच आहे, पण लिहिण्याची गडबड करू नका. पवित्र शास्त्रलेखांमध्ये आमच्या तारणासाठी आवश्यक सर्व बाबींच्या संदर्भात आमच्याकरता परमेश्वराची इच्छा, परमेश्वराचे संकल्प अचूकपणे प्रकट केलेले आहेत. त्याचा अर्थ काय? तुमचं आणि माझं तारण होण्यासाठी ज्या सर्व आवश्यक बाबी आहेत, ठीक आहे,
सर्व आवश्यक बाबी, तुमचं आणि माझं पाप कबुली करणं, त्या पापाबद्दल येशू ख्रिस्त हा निष्पाप कोकरा बनणं, तो स्वर्गातून इकडे येणं, त्याचं बलिदान, पुनरुत्थान, स्वर्गारोहण, सगळं आमच्या तारणाच्या मध्ये आवश्यक आहे. त्या सर्व बाबींबद्दलचं संपूर्ण ज्ञान अचूकपणे ह्या पवित्र शास्त्रात, पवित्र लेखांमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. त्याचा अर्थ असा आहे की हे बायबल वाचल्यानंतर आमच्या तारणासाठी आवश्यक ज्या सर्व बाबी आहेत त्या आमच्या हातात देण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून त्या जर आम्ही वापरल्या नाहीत तर मग आम्ही त्यात वाढत जाणार नाही. या प्रेरणेला, या शास्त्रवचनांना देवाचा शब्द सुद्धा आपण म्हणतो, देवाचा श्वास त्याच्यात आहे आपण म्हणतो. देवाचा श्वासाचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये सर्वात आधी कधी आला? बरोबर, देवाने मातीचा पुतळा बनविला, त्या पुतळ्यामध्ये काय केलं? श्वास फुंकला, आणि श्वास फुंकल्यावर काय झालं? आदामाला करोना झाला. नाही, काय झालं? तो जीवधारी बनला. तो श्वास लिखित स्वरूपात आमच्याजवळ उपलब्ध आहे. तो जर आम्ही रोज घेणार नाही, आम्ही ॲज गुड ॲज डेड आहोत. तो श्वास आम्ही जर रोज घेणार नाही तर आम्ही मृतावस्थेतच आहोत असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. पुढची गोष्ट, पवित्र शास्त्रांमध्ये जे दिलेलं नाही अशा कोणत्याच सिद्धांताला आम्ही बंधनकारक मानत नाही. आता अनेक अशा गोष्टी आहेत ज्या पवित्र शास्त्रामध्ये नाहीत. मी उदाहरण सांगतो तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष द्या. आपण हे म्हणत आहोत की पवित्र शास्त्रात जे नाही त्याला आपण बंधनकारक मानत नाही. मग आता अशा एक मॅडम आहेत ज्या टीव्हीवरती संदेश देतात. त्यांची अशी शिकवण आहे की आता मला करेक्ट करा, ठीक आहे, मी काय म्हणत आहे काळजीपूर्वक ऐका. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांची किंमत वधस्तंभावर भरून दिली नाही. प्रॉब्लेम चालू झाला का? या स्टेटमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? येशू ख्रिस्ताने खूप मोठा, पाळसाहेबांनी बरोबर सांगितलं, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांची किंमत वधस्तंभावर भरून दिली नाही असं त्या मॅडमचं म्हणणं आहे, माझं नाही. मग प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकात गेला. अधोलोकामध्ये सैतानाने आणि त्याच्या भूतांनी त्याच्यावर अतोनात अत्याचार केले. ते अत्याचार सहन करणे म्हणजे आमच्या पापांची किंमत भरून देणे आहे असं माझं नाही, त्या मॅडमचं म्हणणं आहे. बरं, इथेच थांबत नाही. यावर तुमचा विश्वास जर नसेल तर मग तुमचं तारण झालेलं नाही. प्रॉब्लेम वाढत चालले का? आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ऐका, शेवटचा मुद्दा. हे तुम्हाला शास्त्रात सापडणार नाही. हे मला डायरेक्ट रेव्हेलेशन आहे. हे तुम्हाला पवित्र शास्त्रात सापडणार नाही. हे मला डायरेक्ट प्रगटीकरण झालं देवापासून. अशा कोणत्याच डायरेक्ट प्रगटीकरणाला आम्ही मान्य करत नाही. जे पवित्र शास्त्रात नाही ते आम्हाला मान्य नाही. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे. तर हे दोन सिद्धांतांना आम्ही बघितलं. ईश्वरी प्रेरणा, 66 पुस्तकं, तारणासाठी आवश्यक बाबी त्यात प्रगट करण्यात आलेल्या आहेत. आणि जे त्याच्यात दिलेलं नाही त्याच्यावरती आम्हाला विश्वास ठेवायचा नाही. जे सिद्धांत त्याच्यातून येत नाहीत त्याच्यावरती आम्हाला विश्वास ठेवण्याची गरज नाही. ओके, तर मला असं वाटतं या ठिकाणी आपण थांबू. पुन्हा गटांमध्ये जाऊ. 1:15 वाजेपर्यंत आहे ना आपलं सत्र. ओके, नाव यू गेट 15 मिनिट्स टू डिस्कस. आता तुम्हाला 15 मिनिट मिळतील डिस्कशन करायला, पण 10 मिनिट डिस्कशन करा. 5 मिनिटात वापस येऊन उजळणी करू आणि मग सुंदर जेवायला जाऊ. थँक्यू सो मच रेव्हरंड नितीन. ब्रेक करूया आणि वापस आपल्या सेशन्समध्ये आपण जाऊया. हां,
ह्या 66 पुस्तकांव्यतिरिक्त कोणतंही पुस्तक असो, हनोकाचं पुस्तक असो, तिमथ्याला 3रं पत्र असो, हिजकिया राजाचं पत्र असो, हे सगळे आहेत ना. या कोणत्याच पुस्तकांना आपण प्रोटेस्टंट लोक जे आहोत आपण त्याला मान्यता देत नाही. त्याला आपण ईश्वर प्रेरित मानत नाही. ठीक आहे. तो आमचा स्वार्थ प्रसारकीय मंडळांचा विश्वास आहे. हे सिद्धांत इव्हँजेलिकल चर्चेसचे विश्वास आहेत. त्याच्यात आपण तडजोड करत नाही. परंपरेनं त्याच्यात तडजोड केलेली नाही आतापर्यंत आणि आम्हीही तडजोड करणार नाही. दुसरी अजून एक गोष्ट लक्षात घ्या. मेथोडिस्ट चर्च, फ्री मेथोडिस्ट चर्च, चर्च ऑफ द नॅझरेन, अलायन्स मंडळ्या जगभरच्या आणि काही बॅप्टिस्ट मंडळ्या आणि काही अगदी कॅरिस्मॅटिक पेंटिकॉस्टल मंडळ्या सुद्धा वेस्लीय मतानुसारी मंडळ्या आहेत. ठीक आहे. आणि ही वेस्लीय मतानुसारी मंडळ्यांचे पायाभूत सिद्धांत आहे. दुसरा भाग जो आहे तो कॅल्विनीय मतानुसारी मंडळ्या आहेत. जॉन कॅल्विनच्या मतानुसार चालणार. त्याचा फरक कधीतरी लक्षात घेता येईल नंतर. मात्र तुम्ही आणि मी वेस्लीय मतानुसारी मंडळी आहोत हे लक्षामध्ये घ्या आणि हे आमचे पायाभूत सिद्धांत आहेत. ठीक आहे. ठळक मुद्दे लक्षात घ्या. त्याबद्दल अधिक वाचन करत राहा, अधिक चर्चा करत राहा, अधिक आपलं ज्ञान आपण वाढवत राहू, अधिक मार्गदर्शन त्यातून घेत राहू, मंडळांना अधिक अधिक सशक्त जेवण देत राहू. ब्रेक घेऊया, डिस्कशन करूया ग्रुपमध्ये जाऊन. माझ्याकडे तुमच्यापैकी बहुतेकांचे, मला असं वाटतं जवळपास 18 जणांचे नंबर्स आहेत. मी तुमचा एक व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट बनवलेला आहे. पण पुन्हा एकदा मी कन्फर्म करून घेईन. ज्यांचे नंबर्स त्याच्यात नसतील त्यांचे नंबरही त्याच्यामध्ये घालून मग त्या नोट्स तुमच्याकडे पाठवता येतील किंवा